जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आज गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 3 आज बनवलेला आहे 2025 मधला. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 3 आज बनवलं आहे 2025 मधला. तर मित्रांनो चला जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक सिकीपेड प्रिसेट असे 2 प्रिसेट दिलेले आहे. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तो तुम्हाला ग्रुप आणि काही लिरिक्स ॲड करून दिले आहेत, बघू शकता. काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. जर जस्ट ते हाईड आहे ते अनहाईड करा पहिला. बघू शकता मी अनहाईड करून घेतो पटापट. अनहाईड केल्यानंतर बघू शकता मी अनहाईड केलेले आहे सर्व काही लिरिक्स आणि ग्रुप. तर मित्रांनो काय करायचं आहे, ते पहिला आपण डायरेक्ट पहिला इमेज ॲड करूया, नंतर ग्रुप एडिट करायला घेऊया. जस्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. इथे 1 बीटला 1 इमेज ॲड करत जायचं. याच्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन इथनं मित्रांनो 1 बीटला 1 इमेज ॲड करत जायचे आहेत गणपती बाप्पाचे. होऊ शकता मी कसं ॲड करत जातो तसंच तुम्ही पण ॲड करा. मी प्रत्येक बीटला इमेज ॲड करून दाखवत आहे. लहान बीट मित्रांनो 5 आहेत आणि लहान बीट 5 झाल्यानंतर मोठे बीट आहेत. उरलेले सगळ्या मोठ्या बीट आहेत. होऊ शकता काय अशा प्रकारे दिसून जा. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मित्रांनो मी एक करून ॲड करून घेतो इमेज. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता पटकन इमेज एका बीटला 1 इमेज ॲड करून घेतो. होऊ शकता तुम्ही पण इमेज एका बीटला 1 इमेज याला वरती क्लिक करून फिल कंपोजिशन करायला विसरायचं नाही मित्रांनो. होऊ शकता झालेले आहेत सर्व मित्रांनो. इमेज आपली ॲड करून एका बीटला मित्रांनो 1 इमेज ॲड करायचे आहेत. बघू शकता झालेली आहेत. झालेले आहेत. तर मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं मी तर ग्रुप आणि लिरिक्स ॲड करून दिले आहेत. जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. एडिट ग्रुपला जावा. ग्रुपवरती क्लिक करा, एडिट ग्रुपला जावा. बघू शकता पहिल्या ग्रुपला क्लिक करतो, एडिट ग्रुपला जातो आणि इथं एक रेक्टँगल खाली दिसेल त्याच्यावर क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. जस्ट सिलेक्ट मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्व तुमचे गणपती म्हणजे तुमच्या गॅलरीतले इमेज दिसून जातील. जस्ट फोटोवरच आपल्या गणपती बाप्पाच्या फोटोवरती क्लिक करून ते प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता आपला काही सिम्पली अशा प्रकारे इथं फोटो आपला सिलेक्ट होईल. बघू शकता इथं आपल्यानुसार म्हणजे फोटो कमी जास्त आपल्याला बरोबर मी हा इफेक्ट दिलेले त्याच्यात सेट करायचं. बघू शकता मी परफेक्टरित्या सेट करतो. तर सिम्पली केलेलं आहे. बॅक यायचं आहे. असं मित्रांनो प्रत्येक अशा ग्रुपला इथं ॲड करायचं आहे. नंतर एडिट ग्रुपला गेलो मित्रांनो. अजून एक ट्रिक आहे, तो इथनं पहिला रेक्टँगल डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जावा. तुम्हाला कोणता इमेज ॲड करायचा सिलेक्ट करा. पूर्णपणे लास्टला गेला लॉंग प्रेस करून सिम्पली काहीसं बघू शकता. इथं पहिला इथनं अजून एकदा दाखवतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर हा इमेज मी ॲड करतो. पूर्णपणे लास्टला घ्या. याला लॉंग प्रेस करून सिम्पली काहीसं बॅकग्राऊंडला घ्या. बघू शकता आपला बरोबर आपल्या बघू शकता इफेक्टमध्ये तो इमेज सेट होऊन जाईल. बघू शकता तिसरा इमेज मी पटापट आता सेट करून घेतो. तुम्ही दोन्ही ट्रिकनं मित्रांनो इमेज ॲड करू शकता. मी तुम्हाला दोन्ही ट्रिक सांगितलेले आहेत. लॉंग प्रेस करून जस्ट खाली घेतल्यानंतर
ह्याला बरोबररित्या या इफेक्टमध्ये मित्रांनो बरोबर सेट करा. इमेज बघू शकता केलेले आहेत पहिले 4 इमेज. ज्येष्ठ मित्रांनो ग्रुप कोणता देखील लहान झालेला आहे तो सिम्पली इथनं वाढवा. बघू शकता झालेले आहेत 2-3च ग्रुप राहिलेले आहेत. एडिट ग्रुपला गेल्यानंतर हा इथनं डिलीट करतो आणि व्यवस्थितरित्या मित्रांनो आपल्या पद्धतीनं बरोबर इथं इमेज सेट करा. बघू शकता झालेले आहेत. लॉंग प्रेस करून सिम्पली अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि इथं बरोबर बघू शकता मी सेट सगळा इमेज केलेला आहे. बघू शकता काहीशा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅग यायचं आहे झालेलं आहे मित्रांनो. सिम्पली काहीसं आपले ॲड करून बघू शकता. तर मित्रांनो इमेज चेंज करतो मी. हा इमेज घेतो ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली बॅकग्राऊंडला घेतो आणि हा इमेज सिम्पली काहीशा अशा प्रकारे ते व्यवस्थितरित्या सेट करतो. बघू शकता तुम्ही व्यवस्थितरित्या मित्रांनो इमेज सेट करा. 2च ग्रुप राहिलेले आहेत. तर पहिला रेक्टँगल डिलीट करा मित्रांनो. एकसुद्धा स्टेप मिस करू नका. बघू शकता मी व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रत्येक बीटला इमेज ॲड करून दाखवत आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही हा वाला इमेज घेतो याला लॉंग प्रेस करून सिम्पली बॅकग्राऊंडला घेऊन व्यवस्थितरित्या मित्रांनो ह्या इफेक्टमध्ये सेट करा. बघू शकता झालेले आहे. सिम्पली काहीशी आपली इमेज ॲड करून लास्टचा इमेज राहिलेले आहे. एडिट ग्रुपला जातो ह्याला रेक्टँगलमध्ये जाऊन सिलेक्ट मीडिया. तुम्ही 2 प्रकारे मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या दोन्ही प्रकारे तुम्ही इथं इमेज ॲड करा. प्रॉपररित्या मित्रांनो करा ॲड करा. तुम्हाला दोन्ही प्रकारे इमेज ॲड कसं करायचं सांगितलेलं आहे. बघू शकता आपला लास्टचा इमेज इथनं मी ॲड केलेलो आहे. बघू शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅक यायचा. बघू शकता मी प्रत्येक ग्रुपला इमेज ॲड केले. आता मित्रांनो काय करायचं इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. मित्रांनो जे आपण ग्रुपमध्ये इमेज ॲड केलेले आहेत तेच आपल्याला मागं बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचे आहेत. बघू शकता मी ॲड करून घेतो. ह्याला थोडंवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपोसिटी सिम्पली 20% ठेवा. होऊ शकता 20% ठेवल्यानंतर नेक्स्ट बीटला कोणता इमेज आहे बघा मित्रांनो. एका बीटला आता एक इमेज जे काही मित्रांनो आपण ग्रुपमध्ये ॲड केलेले आहेत तेच आपल्याला बॅकग्राऊंडचे इमेज म्हणजे बॅकग्राऊंडला ॲड करायचे आहेत ग्रुपच्या मागे. बघू शकता 20 ठेवलेली आहे. प्रत्येक मित्रांनो आता बीटला जे काही आपले ग्रुपमध्ये आपण इमेज ॲड केलेले आहेत ते तिथं बॅकग्राऊंड देखील ॲड करायचे आहेत. बघू शकता याला थेटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया कॉम्पोज करून तो 20 अल्फा सिम्पली 20 ऑपेसिटी ठेवलेली आहे. बघू शकता नेक्स्ट इमेज बघा पहिला कोणता आहे. बघू शकता मी पटापट मित्रांनो ॲड करून घेतो. अजून कोण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 20% ठेवलेली आहे. तर पटापट मित्रांनो 2च इमेज राहिलेले आहेत. मी ॲड करून घेतो पटकन. बघू शकता मी ॲड करून घेतलेली आहे. याला थ्रीवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया अल्फासिटी सिम्पली काही 20% ठेवलेली आहे. बघू शकता मित्रांनो झालेले आहेत इमेज. तुम्ही पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तो 20 अल्फा ठेवलेली आहे. मित्रांनो आता काय करायचं मी पटकन इमेज सगळी काही ॲड करून घेतलेले आहेत. तर याला लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या खाली घ्यायचे. होऊ शकता प्रत्येक ग्रुपच्या एक एक करून खाली घ्यायचे. होऊ शकता याला पण लॉंग प्रेस करून या ग्रुपच्या खाली घेतो. याला पण लॉंग प्रेस करून ग्रुपच्या खाली घेतो. होऊ शकता जे ग्रुपच्या प्रत्येक ग्रुपच्या त्याच्या ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. बघू शकता लॉंग प्रेस करून ग्रुपच्या खाली घेतो आणि हा पण इमेज. आता मित्रांनो काय करायचं ज्या ते लिरिक्स आहेत मी ॲड करून दिलेले आहेत त्याला लॉंग प्रेस करून आता ग्रुपच्या एक एक करून वरती घ्यायचे आहेत. बघू शकता आता इमेज खाली घेतल्यानंतर ह्या लिरिक्स लॉंग प्रेस करून ग्रुपच्या वरती घ्यायचे आहेत. होऊ शकता मध्ये नाही ग्रुपच्या वरती. होऊ शकता मी ग्रुपच्या वरती कसं घेत आहे तुम्ही पण व्यवस्थितरित्या मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. होऊ शकता मी एक एक करून ॲड करून घेतो. ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली असं ग्रुपच्या वरती मी लिरिक्स घेतलेली आहे. बघू शकता लिरिक्सवर ग्रुपच्या घ्यायचे. तर मित्रांनो आता व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी सिम्पली बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेसमधला मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथनं 1 नंबरच्या बीट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमॅप प्रेसेटला आल्यानंतर जे काही मित्रांनो आपण ग्रुपच्या खाली इमेज ॲड केलेले आहेत बॅकग्राऊंडला त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे. होऊ शकतं जे काही मित्रांनो आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेले आहेत
फक्त त्या बॅकग्राऊंडच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे ग्रुपच्या खाली जे इमेज आपण ॲड केलेले आहेत ते फक्त ग्रुपच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. बघू शकता मी पटकन पेस्ट करून घेतो. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप मित्रांनो करून दाखवत आहे. बघू शकता मी ग्रुपच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसिजनमधला मित्रांनो बघू शकता 1 नंबर झाला. 2 नंबरचे पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसिजला आहे. बिटमॅप प्रेसिजला आल्याच्यानंतर जे काही मित्रांनो मी तुम्हाला टेक्स्ट टाईप करून दिलेले आहे टेक्स्ट लेअर, त्या फक्त टेक्स्ट लेअरला मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे ग्रुपच्या वरच्या टेक्स्ट लेअर जे आहेत त्या टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता मी एक एक करून पेस्ट करून घेतो. बघू शकता पेस्ट करून झालेलं आहे. तर सिम्पली बॅक यायचा आहे. शिकेपेट प्रेसिजनमधला एक पहिला झालं. दुसरा आता 3 नंबरच्या पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसिजला आहे. बिटमॅप प्रेसिजला आल्याच्यानंतर सिम्पली काय मित्रांनो 20.1 पर्यंत यायचं आहे. 20.1 मिनटं इथं जे लहान लहान 5 इमेज आहेत त्या फक्त 5 इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. बघू शकता जे काही आपली 5 इमेज आहेत त्या 5 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचं. बघू शकता करून झालेलं. सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसिजनमधला मित्रांनो 1 2 3 चौथ्या पेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसिजला आहे. बिटमॅप प्रेसिजला आल्याच्यानंतर जे काही मित्रांनो आता आपण मोठी इमेज ॲड केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो 20.21 जे मोठे इमेज लास्टचे आहेत त्या सर्व मोठ्या इमेजला हे इफेक्ट पेस्ट करायचं. म्हणजे 20.21 जे काही आपले मोठे इमेज आहेत म्हणजे लहान बीटच्या पुढे जे मोठे बीट आहेत त्या मोठ्या बीटच्या म्हणजे सर्व काही इथं मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता मी एक एक करून पेस्ट करून घेतो. केलेले आहेत लहान बीटच्या पुढे जे मोठे इमेज आहेत त्या बघू शकता मी केलेले आहेत. त्या सर्व काही मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केला आणि सिम्पली बॅक यायचा. शिकेपेट प्रेसिजनमधला लास्टला मी एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे तो इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमॅप प्रेसिजला बिटमॅप प्रेसिजला आल्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो तिथनं म्हणजे 20.21 पेक्षा म्हणजे जे काही आपण इफेक्ट पेस्ट केले तिथनं इथं सिम्पली पेस्ट लेअर करा. याचा साऊंड म्यूट आहे का एक वेळ चेक करा. ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये कलर डॉक इफेक्ट द्या कलर डॉक. तर इथनं ही लेअर कॉपी करा आणि एक एक बीटला पेस्ट करत जा. एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा. होऊ शकता इथं एक्स्ट्रा पार्ट वाढवायचं आहे. वाढवायचं असलं याला लॉंग प्रेस करून इथनं सिम्पली वाढवा. पेस्ट लेअर इथनं एक्स्ट्रा पार्ट कट. इथं पेस्ट लेअर इथनं एक्स्ट्रा पार्ट कट. इथं पेस्ट लेअर इथनं एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे. बघू शकता इथं एक्स्ट्रा पार्ट वाढवायचं आहे. इथनं पण पेस्ट लेअर करून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट सिम्पली काय अशा प्रकारे वाढवायचा आहे. तर सिम्पली काय करायचं आहे स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. याला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेन टू बिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11% ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर स्ट्रोकचा कलर व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबरला ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून इथे एक बॉर्डर मित्रांनो क्रिएट करायचे आहे. बघू शकता इथे एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडीच झालेला आहे. बघू शकता मी व्यवस्थितरित्या मित्रांनो तुम्हाला सर्व काही समजावून सांगितलेलं आहे. ते सर्व काही मित्रांनो स्टेप बाय स्टेप करा आणि व्हिडिओ इफेक्ट एक देखील पेस्ट करायचं सोडायचं नाही. व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तरच तुम्हाला समजून जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट क्वालिटी हाय ठेवायची आहे. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये इथं बघू शकता. मित्रांनो इथं शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सेल ठेवल्यावर एक्सपोर्टवरती क्लिक केल्यावर बघू शकता इथं एक्सपोर्ट एनिवे करायचं आहे. बघू शकता मी एक्सपोर्ट एनिवे केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायला म्हणजे एक्सपोर्ट व्हायला चालू होईल. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.